नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 11 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। WRI द्वारे भारतातील पहिले राष्ट्रीय इलेक्ट्रिक फ्रेट प्लॅटफॉर्म सुरू केले। नीति आयोग आणि जागतिक संशोधन संस्था WRI यांनी भारतातील पहिले राष्ट्रीय इलेक्ट्रिक फ्रेट प्लॅटफॉर्म ई-फास्ट इंडिया इलेक्ट्रिक फ्राइट ॲक्सिलरेटर फॉर सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट इंडिया लॉन्च केले। नॅशनल इलेक्ट्रिक फ्रेट प्लॅटफॉर्म विविध भागधारकांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, कॅलस्टार्ट आणि RMI इंडियाच्या समर्थनासह एकत्र आणते। पुढील घडामोड, ओडिशा सरकारने छटा नावाने रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली आहे। ओडिशा सरकारने कम्युनिटी हार्नेसिंग अँड हार्वेस्टिंग रेन वॉटर आर्टिफिशियल टू टेरेस टू ॲक्विफर नावाची रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली आहे। या नव्या योजनेला गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती। त्याची अंमलबजावणी 5 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाणार आहे। राज्य क्षेत्र योजना पावसाच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाण्याची कमतरता असलेल्या बॉक्समध्ये पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्य करेल। पुढील घडामोड, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गया येथे फाल्गु नदीवरील भारतातील सर्वात लांब रबर डॅम गयाची डॅमचे उद्घाटन केले। हे धरण 324 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे। IIT रुड़कीमधील तज्ज्ञांचा या प्रकल्पात सहभाग होता। यात्रेकरूंच्या सोयीसाठी धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा असेल। त्याच्या बांधकामामुळे आता विष्णुपद घाटाजवळील फाल्गु नदीत पिंडदान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वर्षभर किमान 2 फूट पाणी उपलब्ध होणार आहे। पुढील घडामोड, वोल्कर तुर्क हे संयुक्त राष्ट्राचे पुढील मानवाधिकार प्रमुख बनणार आहेत। संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन महासभेने ऑस्ट्रियाचे वोल्कर तुर्क यांना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जागतिक संस्थेचे मानवाधिकार प्रमुख म्हणून मान्यता दिली। वोल्कर तुर्क यांनी 2018 ते 2022 या कालावधीत UN उच्चायुक्त फॉर ह्युमन राईट्सच्या कार्यालयात काम केलेल्या चिलीच्या राजकारणी वेरोनिका मिशेल बॅचलेट जेरिया यांची जागा घेतली। तुर्क सध्या धोरणासाठी सहाय्यक महासचिव म्हणून कार्यरत आहेत। पुढील घडामोड, सिंगापूरने भारताचे माजी नौदल प्रमुख लांबा यांना मेरिटोरियस सर्व्हिस मेडल प्रदान केले। भारताचे माजी नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांना सिंगापूरचा प्रतिष्ठित लष्करी पुरस्कार पिंगट जासा गेमिलिंग किंवा मेरिटोरियस सर्व्हिस मेडल मिलिटरीमधला राष्ट्रपती हलीम याकोब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। भारतीय नौदल आणि प्रजासत्ताक सिंगापूर नौदल यांच्यातील मजबूत आणि दीर्घकालीन द्विपक्षीय संरक्षण संबंध वृद्धिंगत करण्यात अतुलनीय योगदानासाठी ॲडमिरल लांबा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। पुढील घडामोड, DRDO आणि भारतीय सैन्याने ओडिशाच्या किनारपट्टीवर QRSAMच्या 6 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेतल्या। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय सैन्याने मूल्यांकन चाचण्यांचा भाग म्हणून ओडिशा किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी चांदीपूर येथून क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल या प्रणालीच्या 6 उड्डाण चाचण्या पूर्ण केल्या आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।